बोलायला कशाला होता मग? आम्ही काय राहू दे, काही नाही, मला नाही भेटायचं. साहेबांना माझा नंबर घेऊन, साहेबांना माझा स्वभाव माहिती आहे, साहेबांना विनंती सांगा मला भेटायचं नाही. ठीक नाही, असू द्या, असू द्या. नंतर कधी येत असं 1 तास बसून ठेवलं तुम्ही. आता म्हणता की साहेबांना भेटायला वेळ नाही आणि तुम्ही असं कुठे बोलले? जे काय असेल ठीक आहे, ठीक आहे, असू द्या, नको. नंतर भेटतो मी सर. मी काय म्हणतो, हा ठीक आहे, ठीक, चालेल. हो मामा. कसं नाही मला काय म्हणतो, मला पण असं नाही, मला काहीच वाईट नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. साहेबांना भेटायला काही अडचण नाही, आपण नंतर भेटू ना. काहीच प्रॉब्लेम नाही, आपण नंतर भेटू, काय अडचण नाही. म्हणजे असं काही राग वगैरे काही नाही मनामध्ये, आपण नंतर भेटू, काय अडचण नाही. एकच मिनिट ट्रेनिंग आहे सर आमच्या प्रॉब्लेम तर नाही. साईड राज ठाकरेंच्या भेटीला आले तर मात्र भेट झालेली नाही, तुम्ही निघून चाललात. या ना. अहो तुम्ही तसं नका टाकू. बोलो, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. कशाला बोलावतो रे? थांबा रे. थांबा ना. तुम्ही आमचं का टाकताय? थांबा, तुमचं काम करा. तुमच्यात आम्ही करतो काही. बरोबर आहे. मग चल दादा. अरे दादा चल ना. सर एक मिनिट. आपण गोल्ड मेडलिस्ट आहात, भेटायला आला होतात, काय नेमकं झालंय? काही नाही झालं सर. सर थोडे बिझी होते. आता नंतर भेटू. तुम्ही म्हणतात 1 तास बसवून ठेवलं होतं. बसलेले होते, आता काय नाराज होऊन नेमकं चालले, काय कारण आहे? नाही, नाराज वगैरे काहीच नाही सर. शेवटी आपण महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रासाठी सगळं केलेलं आहे, हे देशासाठी केलेलं आहे. सर थोडे बिझी होते, बाकी काही नाही. आमच्या ट्रेनिंगचा टाइम झाला. तुमची भेट नाही झाली? नाही झाली सर. काय हरकत नाही, नंतर भेटू. बोलवलं का होतं सर आपल्याला? साहेबांना भेटायचं होतं, ओके. त्यासाठी आलो होतो. पण आता थोडासा वेळ लागतोय. आमचं ट्रेनिंगचा टाइम झालेला आहे. नाराज वगैरे आम्ही बिलकुल नाहीत काही. शेवटी महाराष्ट्र आणि देशासाठी आम्ही काम केलेलं आहे. आता थोडेसे बिझी असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्ही आता म्हणत होता का खेळाडूंचा अपमान केला वगैरे, इथे काही बोलून पदाधिकाऱ्यांकडून देखील आपली समजूत बराच वेळ काढण्यात बसलो होतो म्हणून थोडंसं दिलीपला तसं जाणवलं. खूप वेळ झालं बसलो. त्यांनी देशासाठी गोल्ड मेडल घेतलंय, तुम्हाला भेटणं पहिले अनिवार्य होतं. त्यांनी नाही, त्यांची कार्यकर्त्यांची मीटिंग चालू आहे साहेब. त्याच्यामुळे ते थोडे बिझी आहेत. बाकी काही नाही. तुमचा अपमान झाला असं म्हणताय तुम्ही? नाही, काही नाही. बराच वेळ बसला होता तो. ट्रेनिंगचा टाइम झालेला आहे त्याचा. ओके. आणि त्याच्यामुळं असं झालेलं. बाकी काही नाही. थँक्यू तुमच्या सहकार्याबद्दल.